डोंबिवलीकरांची वर्षभराची प्रतीक्षा असलेला राज्यस्तरीय डोंबिवलीकर रोज फेस्टिवल रामनगर येथील बालभवनमध्ये उत्साहात पार पडला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचं यंदा 16वे वर्ष असून हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे गुलाब प्रदर्शन मानले जाते. यंदाच्या प्रदर्शनात नागपूरचे प्रशांत तेलंग यांनी गुलाबांचा राजा, राणी, सर्वोत्तम सुवासिक व भारतीय प्रजाती गुलाबांसह एकूण 16 पारितोषिके पटकावली आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या आदी ठिकाणांहून आलेल्या गुलाब उत्पादकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला कंडोमपाचे उपमहापौर राहुल दामले, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गुलाबप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा आनंद घेतला व गुलाब रोपे खरेदी केली. सोशल मीडियावरही या फेस्टिवलची मोठी चर्चा झाली आहे. मी नागपूरवरून आलो होतो. मी 4 वर्ष झाले इथे डोंबिवली फ्लॉवर शोला मी भाग घेतो आहे आणि बरेचसे 4 वर्षापासून मला बक्षिसं मिळतात आहे. पण मला इतकं भरभरून यश हे याच वर्षी मिळालेलं आहे. मला किंग, क्वीन, त्याच्यानंतर इंडियन सेंटेड आणि बेस्ट ऑफ रोजेसमध्ये सुद्धा मला प्राइजेस मिळाले आहे. मला 10 फर्स्ट आणि 6 सेकंड प्राइजेस मिळाले. आणि याची आता मॅडम जसं विचारत होत्या की याची निगा कशी राखतात, तर याचं असं आहे की हे बेसिक याचं नॉलेज लागतं. म्हणजे नुसतं असं झाड लावून त्याचं फुलं येतात बा असं हायब्रिड टीमध्ये नाही आहोत. हे जे सगळ्या मोठे गुलाब आहे हे हायब्रिड टीचे आहे. तर याला भरपूर मशागत लागते, मेहनत लागते. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे. बेसिक नॉलेजचे आम्ही लोक क्लासेस घेतो नागपूरमध्ये की जेणेकरून जे होतकरू मुलं आहेत किंवा ज्यांना गुलाबाची झाडांची आवड आहे अशा लोकांसाठी आम्ही नागपूरमध्ये ते म्हणजे क्लासेस घेऊन त्यांना टीचिंग करून त्याला चांगलं डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. नागपूरकडे असे बरेच जातीचे गुलाब आहेत, जसं मिनिएचर आहे, फ्लोरीबंडा आहे, त्याच्यानंतर एसटी आहे. एसटी म्हणजे हे मोठे फ्लॉवर झाले. आणि फ्लोरीबंडामध्ये ज्याला नंबर ऑफ फ्लॉवर्स भरपूर येतात असे नंबर ऑफ फ्लॉवर्स पण आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कशा हे इंडियन व्हेरायटीज आहेत काही. गुलाबाच्या क्षेत्रात आहे. लहानपणापासूनच माझ्या वडिलांची गुलाब फुलशेती होती. पुढे नर्सरी व्यवसाय होता आमचा. लहानपणापासून गुलाबाची आवड असल्यामुळे आणि थोडे मी प्रत्येक अशा व्हरायटीच्या जोपासना केल्या. जवळजवळ माझ्याकडे 200-300 प्रकारचे गुलाब आहेत आता. आणि मी फुलांची सजावट, प्रदर्शनं याच्यामध्ये लहानपणापासून भाग घेत असो. तर गेले 20 वर्ष मी ऑल इंडिया रोड शो अटेंड केलेत, ऑल इंडिया कन्व्हेन्शन. तेव्हापासून मी माझी फुलं मी डिस्प्ले करतो, कॉम्पिटिशनला ठेवतो फुलं. तर तेव्हापासून अनुभव आहे मला. जवळजवळ मी वर्ल्ड रोज कन्व्हेन्शन कलकत्ता, हैदराबाद इकडेही अटेंड केले आणि बरेचशे बक्षिसं मिळाले मला. किंग, क्वीन मॅक्झिमम बक्षिसं पण मिळवले. दरवर्षी मी पुन्हा मुंबई आणि भारतामध्ये एक इंडियन रोज फेडरेशनचा एक मोठा शो होतो वार्षिक, त्याचा मी अटेंड करतो आणि फुलंही माझी मी डिस्प्लेला आणि कॉम्पिटिशनला ठेवतो. तर साधारण गुलाबाची जी आवड असल्यामुळे ते छंद जोपासला आहे मी खूप बरेच दिवस. आणि प्रश्न असतो की अशा प्रकारचे गुलाब उगवायला, तर ते तशा प्रकारचे मी त्याचं अभ्यास केला आहे बरेच वर्ष. कुठल्या व्हरायटी कुठल्या हवामानात कसे चांगले होतात, कुठल्या मग त्या व्हरायटीचं मी सगळ्यांचं कलेक्शन केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे मी मग त्याचं मशागत करून त्याचं रोज कॅरेक्टर्सचा अभ्यास करून कसे वाढतात, कसे काय साईज येते फुलांचा कलर, त्याचा अभ्यास करून मी त्या व्हरायटी जोपासून मी त्या कॉम्पिटिशनला घेऊन जातो. आणि बरेचसे गेले मी एक 15-20 वर्ष हे सातत्याने करत आहे. लोकांना कळलं की एकदम नमस्कार, मी डॉक्टर विकास मुस्कर. मी बेसिकली सर्जन आहे. गुलाब ही माझी हॉबी आहे. गुलाबासाठी ज्ञान मिळावं म्हणून मी BSc हॉर्टिकल्चरचा 5 वर्षाचा कोर्स केला आहे. गुलाबामध्ये मी माझ्या वडिलांमुळे आलो. 1983 साली पहिलं गुलाबाचं प्रदर्शन मी कल्याणमध्ये भरवलं होतं. आणखीन त्यापासून मला गुलाबाचा छंद वडिलांच्यामुळे आला. त्यावेळी आमच्याकडे गच्चीत 60 एक प्रकारचे गुलाब होते. पण हा वडिलांचा छंद आहे तो आणखीन मोठ्या लेवलला जोपासावा म्हणून ते मी गुलाबाची लागवड सरळगावाला बाहेर एक जागा आहे, विसावा रिसॉर्ट म्हणून आहे. त्या विसावा रिसॉर्टमध्ये मी आता गुलाबाची लागवड केली आहे. आत्ता माझ्या बागेमध्ये साधारण 2,000 झाडं आहेत आणि जवळजवळ 550 प्रकारचे गुलाब आहेत. आणि त्यातले 168 व्हरायटी अशा आहेत या सगळ्या सुगंधी आहेत. आणि गुलाबाला सुगंध सापडतच नाही.
आणखीन त्यामुळे हे सुगंधी गुलाब लोकांना बघायला खूप आवडतात आणि हे गुलाब जे आहेत ते इतर लोकांना बघायला मिळावेत म्हणून मी या टाईपची एक्झिबिशन्स मी जागोजागी सतत भरवायचं हा माझा छंद आहे. एकशे 68 व्हरायटी आहेत, त्यापैकी मी जवळजवळ 10 ते 15 व्हरायटीचे इथे आता गुलाब आणलेले आहेत. जर का उदाहरण जर का बघायचं असेल तर हा सुद्धा त्याचं नाव स्वीट लिव्ज आहे. आणखी याचा सुगंध तर खूप अप्रतिम आहे, जरी वास घेतला तरी वास घेऊन खूप छान आहे. असे अनेक सुगंधी गुलाब, डबल डिलाईट ज्याला जगातला बेस्ट फ्रेग्रन्स रोज म्हटलं जातो, तो सुद्धा इथे आणलेला आहे, डबल डिलाईट. नंतर पापा मिलान जो आणखीन एक सुगंधी फूल आहे ते जो पापा मिलानचं फूल इथे आहे. तर असे अनेक सुगंधी व्हरायटी इथे आणलेले. नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स सुद्धा भरपूर मिळालेले आहेत. आणखीन जी अवॉर्ड्स आहेत ती आनंदी आहे. हॉस्पिटल आणखी सर्जरी हा छंद जोपासून सुद्धा इथे बक्षिसं मिळवायची. कारण अवॉर्ड्स नॅशनल लेवल अवॉर्ड्स मिळवताना आम्हाला कॉम्पिटिशन जी करावं लागते ती उटीची आणि बंगलोरच्या पण. आणि तिथे हा विचार केला जातो की यांना ॲटमॉस्फिअरचा फायदा नाही आणि त्यांना त्या ॲटमॉस्फिअरचा फायदा असतो. मी जमिनीतलं खत बदलू शकेन, माती बदलू शकेन, पण ॲटमॉस्फिअर बदलू शकत नाही. आणखी त्यामुळे तिथे जाऊन त्यांची त्यांच्या वातावरणात फाईट करायला आणि बक्षिसं मिळवायची म्हणजे खूप कठीण आहे. एक आता उदाहरण घ्यायचं जर का कलकत्त्याला जर का कॉम्पिटिशन असेल तर आम्ही कल्याणहून फुलं घेऊन जायला आम्हाला ट्रॅव्हलिंग टाईम आम्हाला 3 दिवस लागतो आणि वेळेस कलकत्त्याची फुलं असतात ती सकाळी काढलेली फ्रेश फुलं असतात. आणखी त्यामुळे त्यांना टाईमचा ॲडव्हान्टेज मिळतो, तिथल्या ॲटमॉस्फिअरचा ॲडव्हान्टेज मिळतो आणि तरी तिथे जाऊन बक्षिसं काढायची म्हणजे त्यामुळे आम्हालाही कौतुक वाटतं. आणखी तिथेही लोकांना कौतुक वाटतं की ते लोक एवढ्या लांबून येतात आणखी बक्षिसं घेऊन.